भंडारा जिले के पवनी तहसील के भावड़ में असामाजिक तत्वों ने भगवान शंकर की मूर्ति तोड़ दी। इसके विरोध में भंडारा विधानसभा के विधायक नरेंद्र बोंडेकर ने ग्रामीणों के साथ भावड़ से 10 किलोमीटर दूर अड़ियाल पुलिस स्टेशन के सामने रास्ता रोको आंदोलन किया। इस दौरान आरोपियों की गिरफ्तारी की मांग की गई। बोंडेकर ने चेतावनी दी कि यदि गिरफ्तारी नहीं हुई तो भंडारा में भव्य मार्च निकाला जाएगा। कोणाची हिम्मतच कशी होते मूर्ती तोडायची? एखाद्या दुसऱ्या धर्माची मूर्ती तोडली असती तर काय शांत राहिले असते का? तर पोलीस प्रशासन हो 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 केला असता। आणि आज आमच्या शिवजीची मूर्ती इतकी विद्रूप पद्धतीने फोडलेली आहे, डोकं फोडलं, हात फोडलं, सगळं तोडलेलं आहे, तरी आम्ही चुपचाप बसायचा। आम्ही का संड आहोत असतो? मला वाटते आता संड नाही, आता गुंड झालं तरी चालेल। आपल्याला मूर्तीच्या जे तुम्ही विटंबना केल्या त्याला तुम्ही ताबडतोब करा। आज 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही अंदाज केला असता तर आम्हाला मोर्चा काढायची गरज नाही। आम्हाला का उन्हामध्ये फिरायची सवय आहे? ही लढाई आता सुरू झालेली आहे। ही लढाई भंडाऱ्यात नेऊ, भंडाऱ्यात जर न्याय मिळाला नाही तर नागपूरला नेऊ, नागपूरला मिळाला तर मुंबई दिल्लीला नेऊ, पण आता न्यायासाठी थांबणार नाही। आपण न्याय मिळाल्याशिवाय आपण हा लढा चालूच ठेवू।